नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत पिठलं भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी एक बाउल बेसन घेतलंय, त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि थोडं पाणी घालून ते बॅटर तयार करून घेणार आहे। आता ते थोडं पाणी घालून आपल्याला पातळ बॅटर करून घ्यायचं आहे। गठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्याच्यात। आता मी 2 चमचे तेल घेतले, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं घालणार आहे आणि आलं लसूण मी ठेचून घेतलाय तो घातलाय आणि त्याच्यात आता थोडं हलवून घेऊया आपण। आता त्यात थोडी कोथिंबीर घालणार आहे मी आणि एक कांदा बारीक चिरून तो घातलाय। आता मी ते चांगलं हलवून ब्राउन करून घेणार आहे। आता झाकण मारूया। कांदा करपवायचा नाही आपल्याला। थोडी हळद घातली आहे मी। आता हलवून घेऊया। आता जे बॅटर आपण केलंय ते त्यात ओतायचं आहे आणि आता ते फास्ट गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा झालं, बऱ्यापैकी आपलं पिठलं झालंच आहे। आता कोथिंबीर घालूया। आता पुन्हा थोडं हलवून घेऊया त्याला। आपलं पिठलं बऱ्यापैकी झालंय। चला तर आपण भाकरी बनवायला घेऊया। त्यात पाणी घेतलंय, मीठ घेतलंय आणि थोडंसं तूप घालायचंय आणि तांदळाचं पीठ 1 बाउल। तर चांगलं आपल्याला फास्ट गॅसवर पीठ घोळून घ्यायचं आहे। झालं, आता झाकण मारूया थोडं आणि गरम गरम पीठ मळायला घ्यायचं आहे आपल्याला। मी ग्लासाने जरा दाबून घेतलंय पीठ, कारण त्यात गठळ्या नको राहायला म्हणून। आणि जरा पाण्याचा हात फिरवून आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे गरम गरम, जेणेकरून त्यात गठळ्या नाही राहणार। हे बघा गरम गरमच मी करते पीठ। झालं आपलं पीठ तयार। आता आपण भाकऱ्या करायला घेऊया। मी थापून करणार आहे। जशी पाहिजे असेल तशी तुम्ही करू शकता, पातळ जाड। आमच्याकडे पातळ भाकरी खातात। झाली भाकरी, आता होत आली आहे। आता तव्यावर टाकूया आपण। तर वरून थोडं पाणी लावून घेऊया, जेणेकरून भाकरी मऊ राहते आणि फुलते सुद्धा। आता फिरवून घेऊया। बघा बऱ्यापैकी। आता मी चुलीवर जशी शेकवतात तशी मी गॅसवर शेकवणार आहे। त्याच्यामुळे भाकरी जरा मऊ पण राहते आणि फुलते सुद्धा थोडी। आणि ही आमच्या घरच्या तांदळाची भाकरी आहे, इंद्रायणीची। बघा झाली भाकरी तयार। चला आता आपण पिठलं आणि भाकरी खायला घेऊया। त्याच्याकरता मी ठेचा घेतलाय, हिरव्या मिरच्या आणि कांदा ठेचून घेतलाय। आता भाकरी घेऊया गरम गरम। पिठलं भाकरी तयार आहे।